इराण विरुद्ध युद्ध सुरू करताना अमेरिकेने काही आडाखे बांधले होते, पण ती उद्दिष्टे अजून पूर्ण झालेली नाहीत. ती लवकर पूर्ण होतील असंही वाटत नाही. उलट युद्धात अमेरिकेची पिछेहाट सुरू आहे. अमेरिकेला इस्रायलच्या आक्रमकतेला आवर घालावा लागतोय. इराणची युद्धनीती सध्याच्या घडीला अमेरिकेपेक्षा सरस ठरतीये. इराणकडून अमेरिका इस्रायलच्या आक्रमकतेला आवर घालणारे अचूक रणनीतिक वार सुरू आहेत. या दरम्यान अमेरिका इराणबाबत लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. खरं तर या निर्णयाकडे अमेरिकेची हार म्हणूनच पाहावं लागेल. इराणचा एक प्रकारे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्याचा जो निर्णय आहे त्याचा रणनीतिक विजय आहे. बलाढ्य अमेरिकेवर अशी वेळ यावी हे दुर्दैवच आहे. युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचले आहे. या युद्धाचा परिणाम फक्त क्षेपणास्त्र, तेल किंवा लष्करी ठिकाणांपुरता मर्यादित राहणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. समुद्राच्या तळाशी असलेली इंटरनेट केबल्सही या संघर्षाच्या विळख्यात अडकू शकतात. या संघर्षाचा डिजिटल पायाभूत सुविधांवर परिणाम होऊ लागल्याचे पहिले संकेत गेल्या आठवड्यात मिळाले, जेव्हा मेटाने ब्लूमबर्गला सांगितले की त्यांनी त्यांच्या 2 आफ्रिका प्रकल्पाचा एक भाग तात्पुरता थांबवला आहे. हा प्रकल्प 45,000 किलोमीटर लांबीचा अंडरसी केबल नेटवर्क असून आफ्रिका आणि गल्फ प्रदेशात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तयार केला जात होता. हा थांबवलेला भाग ओमान, UAE, कतार, बहरीन, कुवेत, इराक, पाकिस्तान, भारत आणि सौदी अरेबिया या देशांमधील लँडिंग स्टेशनमधून जातो. या देशांपैकी भारत वगळता बहुतेक देश सध्या युद्धग्रस्त किंवा त्याच्या आसपासच्या क्षेत्रात आहेत. मेटा कंपनीने या केबलचा हा भाग यावर्षीच सुरू करण्याची योजना आखली होती. याशिवाय या केबलचं काम करणाऱ्या फ्रान्सच्या सरकारी मालकीच्या अल्केटेल सबमरीन नेटवर्क्स कंपनीने ग्राहकांना फोर्स मेजॉर नोटिसा पाठवल्या आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या कंपनीचे केबल टाकणारे जहाज आईल दे बात्स हे सौदी अरेबियातील दमाम किनाऱ्याजवळ अडकून पडले आहे. रेड सी आणि पर्शियन गल्फच्या समुद्रतळाखाली शेकडो फायबर ऑप्टिक केबल्स पसरलेले आहेत, ज्या जगातील 95% पेक्षा जास्त इंटरनेट ट्रॅफिक वाहून नेतात. याचा अर्थ तुमचे ईमेल्स, व्हिडिओ कॉल्स, क्लाउड सेवा, आर्थिक व्यवहार आणि स्ट्रीमिंग सर्व काही या केबल्सवर अवलंबून आहे. तसेच मित्रांनो, माध्यमांच्या माहितीनुसार केवळ रेड सीमध्येच किमान 17 अंडरसी केबल्स आहेत, ज्या युरोप, एशिया आणि आफ्रिकाला जोडणारा महत्त्वाचा डेटामार्ग तयार करतात. याशिवाय होर्मुझची सामुद्रधुनीही तितकीच महत्त्वाची आहे. टेलिग्राफीच्या माहितीनुसार AAE-1, फॅल्कन, गल्फ ब्रिज इंटरनॅशनल केबल सिस्टम आणि टाटा TGN गल्फ यांसारख्या महत्त्वाच्या केबल्स या भागातून जातात. त्यामुळे जगातील प्रत्येक सामान्य नागरिकांना आणि जनतेला या युद्धाचे दुष्परिणाम भोगावे लागणार हे मात्र नक्कीच आहे. या केबल्स ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या कंपन्यांनी गल्फमध्ये उभारलेल्या डेटा सेंटर्सना जगभरातील अब्जावधी युजर्सशी जोडतात. मात्र समुद्री माइन्स, जहाजांचे अँकर किंवा थेट लष्करी कारवाईमुळे या केबल्स सहजपणे नुकसान होऊ शकतात. इराणने आधीच होर्मुझ सामुद्रधुनीत समुद्री माइन्स तैनात केल्यामुळे तिथे जहाजांची ये-जा थांबली आहे. गेल्या वर्षी रेड सीमध्ये एका व्यावसायिक जहाजाच्या अँकरमुळे काही अंडरसी केबल्स तुटल्या होत्या, ज्याचा परिणाम भारत, पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतील देशांच्या इंटरनेट सेवांवर झाला होता. रिपोर्टनुसार रेड सी हा भाग विशेषतः धोकादायक आहे, कारण येथे केबल्स तुलनेने उथळ पाण्यात असतात, त्यामुळे अँकरमुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. डोनाल्ड ट्रम्प इराणवर दबाव आणण्यासाठी खर्ग बेटावर ताबा मिळवण्याची शक्यता आहे. यासाठी अमेरिका 2500 सैनिकांची तुकडी इराणमध्ये पाठवण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती समोर आली आहे. खर्ग हे बेट इराणसाठी अत्यंत महत्त्वाचे असून येथूनच इराणचे जवळपास 90% कच्चे तेल निर्यात होते. या बेटावर नियंत्रण मिळवल्यास इराणला होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास भाग पाडता येईल अशी अमेरिकेची योजना आहे. सध्या इराणने या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या अनेक तेलवाहू जहाजांना अडवून ठेवले आहे. हा जगातील अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असून जागतिक तेल निर्यातीच्या 20% निर्यात याच भागातून होते. हा मार्ग रोखून धरल्याने जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे जगभरात चिंता निर्माण झाली असून अमेरिकेवर दबाव वाढला आहे. अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका खर्ग बेटावर ताबा मिळवण्याची शक्यता आहे, पण त्यापूर्वी इराणची लष्करी क्षमता कमी करण्यावर अमेरिकेचा भर असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यासाठी पुढील काही दिवस इराणवर हवाई हल्ले सुरू राहण्याची शक्यता आहे. अलीकडेच अमेरिकेने खर्ग बेटावर काही मोठे हवाई हल्ले करून इराणला इशारा दिला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प सर्व पर्याय खुले ठेवू इच्छितात. गरज पडल्यास भूप्रदेशावर हल्ला करण्याचाही पर्याय विचारात आहे. मात्र काही तज्ज्ञांनी याला धोकादायक पाऊल म्हटले आहे. त्यांचे मते खर्ग बेट ताब्यात घेतले तरी इराण जलमार्ग खुला करेन असे नाही. ज्यांना रोखण्यासाठी अमेरिका युद्ध लढतोय त्यांच्यावरील निर्बंध मागे घेण्याची वेळ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेवर आली आहे. मिडल ईस्टमधील वाढत्या तणावादरम्यान जागतिक तेल पुरवठा वाढवण्यासाठी आणि किमती कमी करण्यासाठी अमेरिकेने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अमेरिका लवकरच समुद्री मार्गांवर अडकलेल्या टँकर्समधील जवळपास 14 कोटी बॅरल इराणी तेलावरील प्रतिबंध हटवू शकते. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी हे संकेत दिले आहेत. जागतिक तेल किमती कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात आम्ही समुद्रात अडकलेल्या इराणी
इराणी तेलावरील प्रतिबंध हटवू शकतो, असं अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट गुरुवारी फॉक्स बिझनेस नेटवर्कच्या मॉर्निंग्स विथ मरिया कार्यक्रमात बोलले. अडकलेल्या जहाजांवर जवळपास 140 मिलियन बॅरल तेल आहे. इतक्या तेल साठ्यामुळे 10 दिवस ते 2 आठवडे जगाला तेल पुरवठा होऊ शकतो. तेलाच्या किमतीत काय बदल झालेले आहेत ते आपण आता बघणार आहोत मित्रांनो. तर जागतिक तेल पुरवठा वाढवणं आणि गगनाला भेटणाऱ्या तेल किमती कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे, असं स्कॉट बेसेंट म्हणाले. मागच्या 2 आठवड्यात कच्चा तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत, कारण इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद ठेवला आहे. इराणी तेलाच्या माध्यमातून प्रतिदिन बाजारात कमी पडणारं 10 ते 14 मिलियन तेल भरून काढणं हा अमेरिकेचा उद्देश आहे. हे 14 कोटी बॅरल आल्यास पुढचे 10 ते 14 दिवस पुरवठा सुरळीत सुरू राहील. इराण अमेरिका युद्धाला 21 दिवस झाल्यानंतर इराणनं अमेरिकेला हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जेरीस आणलंय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. याचं कारण इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी आकाश पाताळ एक करणाऱ्या अमेरिकेने एक पाऊल मागे येण्याचे सुतवाच केलेत. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून अत्यल्प प्रमाणात तेल आयात करणाऱ्या अमेरिकेने आता नवी भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मवाळ भूमिका घेतली असली तरी इराणच्या भूमीत थेट मरीन कमांडो उतरवण्याच्या अमेरिकेच्या हालचालींकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. तसंच याआधीच मध्य पूर्वेत बलाढ्य अमेरिकेने शक्तिशाली युद्धनौका तैनात केल्या आहेत. महत्त्वाचा म्हणजे आखाती युद्धानंतर हॉर्मुझ समुद्रधुनी प्रदेशात अमेरिकेने आजवरचं सर्वात जास्त सैन्य तैनात केलं आहे. दरम्यान USS बॉक्सर, USS पोर्टलँड आणि USS कॉमस्टॉक यांसारख्या जहाजांवर अंदाजे 4000 सैनिक आहेत. USS जेराल्ड आर फोर्ड, USS अब्राहम लिंकन आणि USS हॅरी एस ट्रूमन याआधीच तिथे तैनात केले आहेत. त्यांच्यासोबत 200हून अधिक लढाऊ विमाने आणि अंदाजे 20,000 खलाशी आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवणं हे आमचं काम नाही, असं म्हणतानाच दुसरीकडे इराणच्या दिशेने आपली महाकाय जहाजे रवाना केली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ट्रम्प जगाची दिशाभूल करत आहेत की खरोखरच माघार घेऊन युद्ध थांबवण्याच्या तयारीत आहेत, हे पाहणं महत्त्वाचं आहे. इराणसोबतच्या युद्धात अमेरिका आपली उद्दिष्टे साध्य करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेचे हजारो सैनिक तैनात आहेत आणि पेंटागॉनने या संघर्षासाठी निधी पुरवण्याकरिता काँग्रेसकडे अतिरिक्त $200 अब्ज मागणी केली आहे. AP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार वाढत्या किमतींना आळा घालण्याच्या उद्देशाने अमेरिकेने शनिवारी समुद्रातील टँकर्सवर अडकलेल्या इराणी तेलावरील निर्बंध 19 एप्रिलपर्यंत स्थगित केले आहेत. तेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींना नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडील पर्याय आता संपुष्टात येत असल्याचे दिसत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटले आहे की इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी प्रयत्नांमध्ये अमेरिका आपल्या उद्दिष्टांच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे आणि आता या कारवाया टप्प्याटप्प्याने थांबवण्याचा विचार केला जात आहे. या प्रमुख उद्दिष्टांमध्ये इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेचे संपूर्ण नुकसान करणे, त्यांची संरक्षण उत्पादन व्यवस्था उद्ध्वस्त करणे, तसेच नौदल आणि हवाई दल पूर्णपणे निष्क्रिय करणे यांचा समावेश आहे. याशिवाय इराणला कोणत्याही परिस्थितीत अणुक्षमता प्राप्त होऊ न देणे हे अमेरिकेचे प्रमुख ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगितले. यामध्ये इस्रायल, सौदी अरेबिया, UAE, बहरीन आणि कुवेत या देशांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. महत्त्वाचे म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या जलमार्गाच्या सुरक्षेबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. या जलमार्गाचे संरक्षण हे त्याचा वापर करणाऱ्या देशांनीच करावे, असे त्यांनी म्हटले असून आवश्यक असल्यास अमेरिका मदत करेल. मात्र भविष्यात इराणचा धोका पूर्णपणे संपल्यानंतर ही गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवरोजच्या निमित्ताने जारी केलेल्या एका लेखी संदेशात अमेरिका आणि इस्रायलवर विजय मिळवल्याचा दावा केला. ते म्हणाले की देशांतर्गत एकतेने शत्रूच्या योजना हाणून पाडल्या आहेत. मुजद्बा खामेनी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की धार्मिक, वैचारिक, सांस्कृतिक आणि राजकीय मतभेद असूनही यावेळी आमच्या देशबांधवांमध्ये निर्माण झालेल्या विशेष एकतेमुळे शत्रूचा पराभव झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार संघर्ष सुरू झाल्यापासून इराणमध्ये 1300हून अधिक लोक मारले गेले आहेत. लेबनॉनमधील इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये 1000हून अधिक लोक मारले गेल्याचे आणि 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाल्याचे वृत्त आहे. इस्रायलमधील इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये किमान 15 जण ठार झाले आहेत, तर या सुरू असलेल्या संघर्षात किमान 13 अमेरिकी सैनिक मारले गेल्याची पुष्टी झाली आहे. खामेनी यांनी असा आरोप केला की सर्वोच्च नेत्यांची हत्या करून इराणचे सरकार उलथवून टाकता येईल, या भ्रमावर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले आधारित होते. खामेनी यांनी असाही दावा केला की तुर्की आणि ओमानमधील हल्ले हे प्रादेशिक देशांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने रचलेल्या झायोनिस्ट शत्रूच्या कटाचा भाग होते. खामेनी म्हणाले, श्रद्धा, स्वार्थ आणि जागतिक अहंकाराच्या शक्तींविरुद्धच्या लढ्यात आम्ही आमच्या शेजाऱ्यांचे भागीदार आहोत. त्यांनी इराणी नागरिकांची प्रशंसा केली आणि म्हणाले की त्यांनी शहरे, वस्त्या आणि मशिदींमध्ये संरक्षण व्यवस्था आणि तळ उभारून इतका जोरदार प्रतिसाद दिला की शत्रूला विसंगती आणि हास्यास्पद विधानांचा आधार घ्यावा लागला. त्यांचे
वडील अली खामेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित होऊनही मुजद्दा खामेनी अद्याप सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. युद्धाच्या सुरुवातीला झालेल्या अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यात अली खामेनी मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. यापूर्वी इराणने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये खामेनी विद्यार्थ्यांच्या एका गटाला धार्मिक शिक्षण देताना दिसत होते. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले आहे की त्यांच्या देशाची अण्वस्त्र विकसित करण्याची कोणतीही योजना नाही. नवरोजच्या निमित्ताने दिलेल्या एका संदेशात पेझेश्कियान म्हणाले की इराणला आपल्या शेजारी राष्ट्रांशी युद्ध नको असून या प्रदेशात शांतता कायम राखायची आहे. ते म्हणाले, आम्हाला अण्वस्त्रे मिळवायची नाहीत. आमचे शेजारी आमचे भाऊ आहेत आणि आम्हाला सर्व मतभेद संवादाद्वारे सोडवायचे आहेत. ते असेही म्हणाले की या प्रदेशात शांतता आणि सुरक्षेसाठी इस्लामिक देशांची एक समान चौकट तयार केली पाहिजे आणि त्यासाठी बाह्य शक्तींची गरज नाही. पेझेश्कियान यांनी पुन्हा विचार केला की सर्वोच्च नेते मोजद्दा खामेनी यांनी अण्वस्त्रे धार्मिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे आधीच घोषित केले आहे आणि या दिशेने कोणतेही धोरण नाही. मित्रांनो, हे मानव विनाशी आणि मानवजातीच्या मुळावरती घाव करणारे हे युद्ध थांबायला पाहिजे की नाही याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.